ए एवढा पोपटा ए अगं मा बाप फाशी घेतो म्हणून मी लग्नाला उभा राहील. तुमचा बाप फाशी घ्यायला निघाला होता पण माझ्या बापाने फाशी घेतली ते पण तुमच्यामुळे. ए काय बोलायला तू? खरं तेच बोलतेय मी. एका नवरीला पळवलं तुम्ही तुमच्या मित्रासाठी. तुम्ही माझ्या सख्या मोठ्या बहिणीला पळवून नेलं होतं. ताई ताई थांब. ठीक आहे तुम्ही तिला तिच्या जोडीदाराकडे पोहोचवलं ठीक आहे. आणि आमच्या सगळ्यांचं काय? आमची इज्जत गेली माझ्या बापाची इज्जत गेली. त्याला हे सगळं सहन नाही झालं म्हणून माझ्या बापाने त्याच रात्री फाशी घेतली. योगायोगाने माधुरीच्या नवऱ्याचा फोटो मला दिसला. इथे मी तुम्हाला मारायलाच आले होते आणि मारायचा प्रयत्नही केला पण तुम्हाला भेटून असं वाटलं अरे जो व्यक्ती आपल्या फॅमिलीसाठी लग्नाला उभा राहू शकतो तो एखाद्याचं घर कसं काय उद्ध्वस्त करू शकतो. काय भेटलं तुम्हाला हे सगळं करून? माझं सगळं घर बरबाद झालं. ना मी त्या पोरीला ओळखतो ना त्या पोराला. मला दोघांचे नाव सुद्धा माहित नाहीत. भूमी